जवाहरलाल महाराज की जवाहरलाल महाराज की अरे कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही। बापट आयोग आणि हैदराबाद गॅजेटप्रमाणे बंजारा समाजाला एसटीमधून आरक्षण मिळाव्या मागणीसाठी आज सोलापुरात भव्य असा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। आपल्यासोबत आयोजक आहेत युवराज भैया राठोड। युवराजची काय सांगाल, एकंदरीत आपल्या समाजाच्या भावना काय होत्या? समाजाच्या भावना एवढा समाजाचे लोक उत्स्फूर्तपणे बाहेर आलेले आहेत आणि प्रबोधन झालेलं आहे की आता हैदराबाद गॅजेटप्रमाणे आपल्याला एसटी आरक्षण मिळालंच पाहिजे। त्यामुळे समाजाच्या भावना या तीव्र आहेत। आपण बघताय घराघरातून लोक बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या हा छोट्या स्वरूपातला मोर्चा येणाऱ्या काळात हा मोठ्या स्वरूपातला मोर्चा लवकरात लवकर घेण्यात येईल। आज सोलापुरात मोर्चा झालेला आहे, मात्र मुंबईमध्ये पेट्रोलवरच अशा तीव्र समाज आंदोलनाचे आहेत। काय सांगा? लवकरात लवकर याची अंमलबजावणी करून एसटी आरक्षण नसेल तर मग हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर लवकरात लवकर मुंबई पूर्ण जाम केली जाईल। आज आमचा भव्य दिव्य प्रमाणे पूर्ण सोलापूर जिल्ह्यातून बंजारा समाजाचा मोठ्या प्रमाणात आमचा मोर्चा निघालेला आहे आणि एस टी आरक्षणासाठी हा मोर्चा मोठ्या प्रमाणात निघाला आहे। जर सरकारने हा मोर्चा बघून जर नाही ऐकलं तर आम्ही अजून ह्याच्यापेक्षाही तीव्रपणे आणि मोठा आम्ही मोर्चा काढणार आहे। आणि इतकंच नाही आहे, सोलापूरमध्ये नाही आहे, मुंबई दिल्ली उपोषणला पण बसणार आणि जिथे जिथे आहे तिथे तिथे सगळे आम्ही रस्ते बंद करणार। आणि जर हेही नाही झालं तर आम्ही महिलासुद्धा कमी नाही आहे उपोषणला बसायला। सरकारांना एकच विनंती करते की आमचा समाज गोरगरीब समाज कष्टकरू समाज आहे, तर सरकारने आमच्या बंजारा समाजाकडे बघावा आणि लवकरात लवकर JR काढावं ही माझी विनंती आहे। जय सेवालाल। आज सोलापूर जिल्ह्यातून ST आरक्षणासाठी भव्य असं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मोर्चाची सुरुवात आमची वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याला हार घालून झाली आणि त्यानंतर मोर्चेचा समारोप आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन करण्यात आलं आहे। तर आमच्या समाजाकडून साधी आणि सोपी आमची मागणी आहे, जो मागच्या काळात आपण एका समाजाला न्याय देण्यासाठी, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी जो हैदराबाद गॅजेटियर लागू केला, त्याच हैदराबाद गॅजेटियरमध्ये आमचा बंजारा समाज हा STमध्ये येतो। तर आमची एवढीच मागणी आहे की आमच्या समाजाला STचं आरक्षण मिळावं। आज आमचा समाज आपण खऱ्या रीतीनं पाहिलात तर आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीयदृष्ट्या फार मागासलेला आहे। आज खेड्यापाड्यात तुम्ही गेलात तर आमचा समाज कोणत्या अवस्थेत राहतो आणि त्यांची अवस्था काय आपल्याला कळून येईल आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आम्हाला बंजारा समाजाला आरक्षणाची गरज आहे। तर तुमच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करते, हा तो सरकार आहे, या सरकारावर आमचा विश्वास आहे। हा सरकार काय म्हणतो की जोपर्यंत आमचा सरकार आहे, जोपर्यंत आम्ही आहे, तोपर्यंत कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही किंवा अन्याय होऊ देणार नाही। तर या सरकाराकडनंच आम्हाला अशी मागणी आहे की आमच्या समाजावर अन्याय होऊ देऊ नका, कारण आमचा समाज हा मागासलेला आहे, त्याला शैक्षणिक प्रवाहात यायचं आहे। आमच्या मुलाबाळांना, आमच्या नातेवाईकांना जे शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना नोकऱ्या मिळवण्यासाठी आम्हाला खूप आरक्षण गरजेचं आहे। आपण जर बघितलं की हैदराबाद गॅजेटियरमध्ये 1920ला जेव्हा एक राजपत्र निघालं होतं, त्या राजपत्रात बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये तिथं नोंद आहे। या नोंदीमुळं आमचा मार्ग हा सोपा होतो आणि आम्हाला ST आरक्षण मिळवण्यासाठी म्हणजे कोणतीही अडथळा नाही। तर सरकारला माझी एवढीच विनंती आहे की आमच्या समाजाची मागणी आपण
स्वीकार करावी आणि समाजाला न्याय देण्याचं काम करावं आणि आम्हाला येणाऱ्या काळात ST आरक्षण मिळावं. नाहीतर मला असं वाटतं की या जिल्ह्यात, गावात, तालुक्यात जे छोटे छोटे समाजाचे मोर्चे चालले आहेत त्याचा रूपांतर एक भव्य मोर्चामध्ये, भव्य सागरामध्ये होईल आणि नक्कीच आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी मुंबईपर्यंत येऊ आणि आमचा हक्क घेऊ. हैदराबाद गॅझेटेड प्रमाणे बंजारा, लंबाड आणि सुबई समाजाला ST आरक्षण मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. आता फक्त एकच मिशन ST आरक्षण. आता फक्त एकच मिशन ST आरक्षण. एक पाऊल हक्काकडे, एक पाऊल. हीच भाषा बोलली जाते, तर एक भाषा असताना, एक संस्कृती असताना आम्हाला विभागणी का केलेली आहे? आज आपण पाहता की आपल्या शेजारचं राज्य कर्नाटक राज्यामध्ये आम्ही ST मध्ये आहोत, महाराष्ट्रामध्ये विजयी आहोत, तर आंध्र प्रदेशमध्ये आम्ही ST मध्ये आहोत, तर आमची विभागणी का केलेली आहे? आणि संत सेवालाल महाराज की जय ह्याच्या घोषणा मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. यापुढची भूमिका कशी असणार? यापुढची भूमिका खूप, आम्ही जास्तीत जास्त व्यापार करणार आहे. बंजारा समाज बांधवांना हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण ST मधून मिळावं या मागणीसाठी आज सोलापुरात भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चात हजारोंच्या संख्येनं समाज बांधव या ठिकाणी सहभागी झाले होते. एकच मिशन आणि ST आरक्षण या मागण्या या मोर्चात प्रामुख्याने मांडण्यात आल्या होत्या. माझ्यासोबत बोलण्यासाठी समाज बांधवांमध्ये काही ज्येष्ठ आहेत. आपण काय सांगाल, आपल्या रास्त मागण्या काय आहेत? बंजारा समाजानं या महाराष्ट्रामध्ये ST आरक्षण मिळावं म्हणून आम्ही जवळजवळ 20 वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो. परंतु आता असं झालं की हैदराबाद गॅजेट हे आम्हाला कधी आमच्या लक्षात नव्हतं. परंतु जरंगे साहेबांनी ज्यावेळी त्यांना आरक्षण दिलं गेलं हैदराबाद गॅजेटच्या नुसार, त्यामध्ये पहिल्या पानावर आमच्या बंजारा समाजानं ST म्हणून त्याच्यामध्ये नोंद आहे. त्याच धर्तीवर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरले आहे. कारण का आमचं एवढा हक्क असताना सरकार हे एवढं दिवस आम्हाला दाबून ठेवलं हेच आम्हाला समजत नाही. म्हणून आज महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाज या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. आणि आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आज जवळजवळ आम्ही 10,000 लोकसंख्या घेऊन आज या ठिकाणी कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे. ह्या बंजारा समाजांना STचं आरक्षण मिळावं. समजा ह्याच्या पुढं आरक्षण जरी नाही मिळालं तर आम्ही रस्त्यावर उतरणार आणि मुंबई जाम करणार. हे आम्ही कितपत मागं पडणार नाही. म्हणून या ठिकाणी सरकारला आणि सर्वांना मी जे जबाबदारी आहेत त्यांना विनंती करतो की आमचं आरक्षण सजासजी आहे, आम्हाला आरक्षण द्यावा, नाही तर अन्यथा परिणाम दुसरं होईल एवढं या ठिकाणी सांगतो आणि सांगतो. आज शांततेच्या मार्गाने मोर्चा निघालेला आहे. मात्र महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये हाच मोर्चा मोठ्या प्रमाणात धडकणार असल्याचं या ठिकाणी समाज बांधव सांगतात. काय सांगाल, आपल्या मागण्या काय? साहेब, जे हैदराबाद गॅजेट प्रमाणे जे आज जिल्हा जे मोर्चा निघतो आमच्या बंजारा समाजाचा, त्याप्रमाणे आमच्या सोलापूर जिल्ह्यात पण आज 10,000 लोकांनी आज महामोर्चा आम्ही काढलेला आहे. कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलो. आमची एवढीच मागणी आहे शासनाला की बाबा ज्या मराठा समाजाला गॅजेटप्रमाणे जे नोंदीप्रमाणे जे आरक्षण देण्याचं तुम्ही घोषणा केलं, तसंच आमचं न्याय म्हणलं तर 1.5 लाख नोंदी बंजारा त्या हैदराबाद गॅजेटप्रमाणे बंजारा समाजाची नोंदी आहे. त्याप्रमाणे आम्हालाही ऑल सरसगट महाराष्ट्रातील सगळेच बंजारा समाजांना ST आरक्षणमध्ये घोषणा करावं मुख्यमंत्री साहेबांना, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो. मी काय सांगायला आपण एकंदरीत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. या ठिकाणी ग्रामीण भागात आपला समाज मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झाला आहे. बरोबर आहे. दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट
या ठिकाणी बंजारा समाज हा मोठा वास्तव्य असतो. आताच बंजारा मेळावा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलं आणि आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो. आणि मुख्यतः असं आहे की एखादा विषय एखादं रेफरन्स घेऊन तुम्ही एखाद्या समाजाला जर आरक्षण देत असाल तर तेच रेफरन्स घेऊन आम्हालाही आरक्षण द्या, एवढीशीच मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. प्राध्यापक भोजराज पवार आपल्यासोबत आहे. भोजराज सर, आपण काय सांगाल? आज प्रचंड बंजारा समाज बांधव आक्रमक झाला. सोलापूर जिल्ह्यातील बंजारा समाज आपल्या एसटीच्या मागणीसाठी आक्रमक झालेला आहे. आमची 40 वर्षापासूनची मागणी होती की बंजारा समाजाला एसटीमध्ये आरक्षण करावं. पण आपल्याला सांगू इच्छितो, गॅजेट जे हैदराबाद गॅजेट आहे आत्ता नुकताच आलेला आहे. परंतु न्यायमूर्ती बापट आयोगाने असं स्पष्ट म्हणजे शिफारस केलेली आहे की ती व्हिजिटिंगच्या 3% जागा आणि भटक्यांच्या 3 अशा जवळजवळ 5.5% जागा ही स्वतंत्रपणे म्हणलं त्याच्या आदिवासी म्हणून आणि एस टीची टीम म्हणून देण्यात यावं अशा प्रकारचं त्यांनी तो शिफारस केलेला आहे. आमच्या 2च मागण्या आहेत. न्यायमूर्ती बापट आयोग लागू करावा आणि हैदराबाद गॅजेटप्रमाणे आम्हाला आरक्षण मिळावं अशा पद्धतीचं आंदोलन आज आम्ही सुरू केलेलं आहे. आणि ही सुरुवात आहे. आणि बंजारा समाज या महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी आहे, त्याच्यामध्ये 15 कोटी आहे. आणि आम्ही शिकार करणारी जात आहोत. आम्ही शिकार केल्याशिवाय आम्ही माघारी घरी येत नाही. आम्ही आता शिकारीला निघालेलो आहोत. एसटीची शिकार केल्याशिवाय परत येणार नाही. वेळ प्रसंगी मुंबई बंद पाडू, पण 15 कोटी म्हणजे वेळ प्रसंगी दिल्ली सुद्धा बंद ठेवण्याची ताकद आमच्या बंजारा ताशात आहे. त्यामुळे शासनाने आणि केंद्र शासनाने विचार करावा आणि बंजारा समाजाची प्रलंबित मागणी जी 40 वर्षापासून मागणी आहे ती आम्हाला एसटीचं आरक्षण द्यायला द्यावं अशा प्रकारची. आपल्यासोबत बोलण्यासोबत आता सध्या आहेत संतोष पवार. संतोषजी, काय सांगाल आपण? आपल्या जो मागण्या आहेत ते सेवालाल आणि एकच मिशन एसटी आरक्षण अशा गोष्टी या ठिकाणी आपल्या समाज बांधवाच्या वतीनं दिल्या गेल्या, काय भावना आहे? बाकीच्या टेक्निकल गोष्टी तुम्हाला सगळ्यांनी सांगितलेल्या आहेत. माझा एवढंच म्हणणं आहे की अख्ख्या भारतामध्ये एक बोलीभाषा असताना, एक पेहराव असताना, एक खाद्यपदार्थ असताना, सगळ्या गोष्टी असताना बाजूच्या राज्यामध्ये तेलंगणामध्ये एस टीमध्ये ठेवलं जातं, हैदराबादमध्ये आंध्रामध्ये एस टीमध्ये ठेवलं जातं, बाजूच्या सगळ्या राज्यामध्ये आरक्षण आहे. मग आम्हाला का नाही? आता मला एक सांगा, मराठा समाजाला हे देण्यात आलं, मग ते आम्हाला का देऊ नये? आज मराठा समाज सक्षम आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आमचा समाज आजही उचलला जातो, आजही खड्डे खांदला जातो, आजही आमची पोरं वाढत असतात, तांड्यावर बेरोजगारीचं जीवन जगतात. फक्त एवढीच विनंती आहे, जे तुम्ही मराठा समाज करताय ना त्यातलं तर आम्ही पहिला नंबरला आहे. आम्हाला देऊन टाका, आम्ही तुमचा कधी विरोध करणार नाही आणि आयुष्यभर हा समाज जाणीव ठेवणार आहे, आयुष्यभर तुमच्या पाठीशी. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत आणि आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. मी वैभव गंगणे, चंदन मोलू सोबत सोलापूर. शिवलाल महाराज की जय. शिवलाल महाराज की जय. कोण म्हणतंय देत नाही? कोण म्हणतंय देत नाही? Like, subscribe, click on the bell.